नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. हिवाळा जवळ येताच रेवडी आणि स्वादिष्ट लाडू यांसारखे तिळाचे पदार्थ बाजारामध्ये उपलब्ध होतात. हे खाणं खरोखरच आनंददायी असतं. तथापि तिळांभोवती अनेक गैरसमज आणि मिथकंसुद्धा आहेत. आज मी त्या सर्व मिथकांना दूर करणार आहे. मंडळी, तीळ जे आहेत ते 3 प्रमुख प्रकारांमध्ये येतात. एक असतात काळे तीळ, दुसरे पांढरे तीळ आणि तिसरे असतात ते हलकेसे लाल तीळ. या तिघांपैकी काळे तीळ सर्वोत्तम आणि सर्वात फायदेशीर मानले जात आहेत. पांढऱ्या तिळांमध्ये सुद्धा गुणधर्म आहेत, परंतु ते काळ्या तिळांपेक्षा थोडेसे कमी फायदेशीर आहेत. दुसरीकडे लाल तीळ जे आहेत ते आयुर्वेदामध्ये खूपच कमकुवत आणि कुचकामी मानले जातात. आयुर्वेदिक औषधांमध्ये फक्त काळे आणि पांढरे तीळच वापरले जातात. आज मी जे तिळाचे फायदे सांगणार आहे ते काळ्या आणि पांढऱ्या तिळांपासून मिळू शकतात. तुम्ही यापैकी कोणताही तीळ वापरू शकता. मी तीळ कसे वापरावे आणि त्याचे पूर्ण फायदे घेण्यासाठी तिळाचं तेल कसं वापरावं याबद्दल तपशीलवार सांगणार आहे. तुम्ही बदाम, काजू आणि मनुका यांसारखे सुकेमेवे भरपूर खाल्ले असतील, पण जर त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आणि फायदेशीर काही मानलं जात असेल तर ते आहे तीळ. असं का म्हटलं जातं? मी ते सर्व हळूहळू समजावून सांगते. सर्वात प्रथम ऊर्जेबद्दल बोलूया. तीळ ऊर्जेने भरलेले असतात. ते अविश्वसनीयपणे जास्त ऊर्जा देतात. 100 ग्रॅम तीळ खाल्ल्याने अंदाजे 573 किलो कॅलरीज मिळतात. याचा अर्थ असा की फक्त 100 ग्रॅम तीळ आपल्या दैनंदिन ऊर्जेच्या गरजेच्या 1/4 भाग पुरवतात. दुधाच्या तुलनेमध्ये तीळ दुधापेक्षा 14 पट जास्त ऊर्जा देतात. जर तुम्ही 1 कप दूध प्यायला आणि 1 कप जर तीळ खाल्ले तर तुम्हाला 14 पट जास्त ऊर्जा मिळू शकते. मनुक्याच्या तुलनेमध्ये तीळ दुप्पट ऊर्जा प्रदान करतात. याचा अर्थ असा की 100 ग्रॅम मनुका खाल्ल्याने तुम्हाला मिळणारी ऊर्जा 100 ग्रॅम तीळ खाल्ल्याने दुप्पट मिळते. तुम्ही काजू इतकीच तिळापासून देखील ऊर्जा मिळवू शकता. आता प्रश्न असा उद्भवतो, मधुमेह किंवा मग कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर लोक तीळ खाऊ शकतात का? मधुमेह किंवा शुगर? तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, मधुमेह असलेल्यांसाठी तीळ हे अत्यंत फायदेशीर आहेत. तुम्ही तीळ कोणत्याही भीतीशिवाय किंवा संकोच न करता खाऊ शकता, कारण त्यात कार्बोहायड्रेट्स खूप कमी असतात आणि प्रथिने जास्त असतात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे मिश्रण खूप फायदेशीर मानलं जातं. शिवाय त्यात इनोस नावाचा एक विशेष घटक असतो जो रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. हा घटक इतर सामान्य पदार्थांमध्ये आढळत नाही. तिळाचं तेल उपवासातील साखर देखील कमी करतं, जे नियंत्रित करणं सर्वात कठीण मानलं जातं. म्हणून तीळ मधुमेह असलेल्या लोकांसाठी खूपच फायदेशीर आहे. मंडळी, कृपया हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि ओळखीच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण कोलेस्ट्रॉलबद्दल बोलूया. कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी तीळ देखील खूप फायदेशीर आहेत, कारण त्यांच्यामध्ये 0 कोलेस्ट्रॉल आहे. तिळातील तेलामध्ये असंतृप्त चरबी असते, जी शरीरासाठी फायदेशीर असते. हे तेल वाईट कोलेस्ट्रॉल, ज्याला LDL म्हणतात, कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल, ज्याला HRDL म्हणतात, तर ते वाढवतं. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. तीळ बिया लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात भरपूर फायबर असतं. तिळाच्या बियांमध्ये काजूपेक्षा 4 पट जास्त फायबर असतं. तिळाच्या तेलामध्ये सेसमोल आणि सेसमिनॉल नावाची 2 संयुगे असतात, जी आपल्या चयापचयाला गती देतात, पचन सुधारतात आणि शरीरातील चरबी कमी करतात. प्राचीन काळी लोक स्वयंपाकासाठी तिळाचं तेल वापरत असत, ज्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यांसारखे आजार टाळता येत होते. तथापि आजकाल लोकांनी ते सेवन करणं बंद केल्यामुळे विविध आजार वाढले आहेत. आता त्याच्या पोषक तत्वांबद्दल बोलूया. तिळाच्या तेलामध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं. तिळाच्या तेलामध्ये आपल्या शरीराला दररोज आवश्यक असलेल्या 112% जास्त लोह मिळतं. हे प्रमाण बदामापेक्षा 4 पट जास्त आहे, म्हणून ते हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं आणि शरीराला शक्ती प्रदान करतं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे लोह खूप महत्त्वाचं आहे, कारण तिळाच्या तेलातील लोह साखरेच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतं.
तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं, ते बदामापेक्षा 4 पट जास्त असतं. फक्त 100 ग्रॅम तीळ दररोजच्या कॅल्शियमच्या गरजेच्या 99% भाग पुरवतात. हाडे आणि दातांसाठी ते खूप फायदेशीर आहे. तिळांमध्ये पिस्त्यापेक्षा 3 पट जास्त मॅग्नेशियम असतं, जे शरीराला निरोगी हाडे आणि दात राखण्यास मदत करू शकतं. फक्त 100 ग्रॅम तीळ आपल्या दैनंदिन मॅग्नेशियमच्या गरजेच्या 99% भाग पुरवतं. ते आपल्या हृदयासाठी आणि नसांसाठी फायदेशीर आहे. ऊर्जा पातळीसुद्धा राखतं. फॉस्फरसबद्दल बोलायचं झालं तर तिळाच्या बियांमध्ये अक्रोडपेक्षा दुप्पट फॉस्फरस असतं. तिळाच्या बिया आपल्या दैनंदिन मूल्याच्या 90% भाग पुरवतात. ते DNA आणि RNA तयार करण्यास मदत करतं. खराब झालेले ऊती दुरुस्त करतं आणि शरीरातील जीवनसत्व आणि खनिज संतुलन राखतं. तिळाच्या बियांमध्ये जास्तीत जास्त जस्तसुद्धा असतं. 100 ग्रॅम तीळ आपल्या दैनंदिन मूल्याच्या 62% भाग पुरवतात, जे 2 अक्रोडांच्या समतुल्य आहे. ते आपली स्मरणशक्ती वाढवतं, आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये चयापचय विकार देखील सुधारतं. तीळ आपल्या दैनंदिन मूल्याच्या 50% भाग पुरवतात, जे मज्जासंस्था आणि स्नायूंसह शरीराच्या सर्व कार्यांचं योग्य कार्य राखण्यास मदत करतं. मंडळी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त आणि व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स इतर कोणत्याही सुक्या फळांमध्ये इतक्या जास्त प्रमाणामध्ये आढळत नाही. हे सर्व फक्त तिळामध्ये आढळतात. म्हणून तीळ मुलांना खायला द्यावे, प्रौढांनीही ते खावे आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावे. आता मी तुम्हाला आयुर्वेद तिळाबद्दल काय म्हणतं हे सांगणार आहे. आयुर्वेदानुसार तीळ हे एक अतिशय फायदेशीर घटक आहे, जे शरीरातील वायू दोष शांत करतं. ते कफ दोष देखील काढून टाकतं आणि पित्त संतुलित करतं. आता मी तुम्हाला मधुमेहाबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. कृपया लक्षपूर्वक ऐका. आजकाल एखाद्याला मधुमेहाचं निदान होतात, तो टाईप 1 असो किंवा टाईप 2, लोक पुढे काय होईल याबद्दल घाबरतात आणि चिंताग्रस्त होतात. परंतु आयुर्वेद स्पष्टपणे सांगतो की हा गंभीर आजार नाही, तर तो वातदोषामुळे होतो. म्हणजेच हा वाताशी संबंधित आजार आहे. तीळ वात नष्ट करतो, म्हणून तिळाचं सेवन करून मधुमेह बऱ्याच प्रमाणामध्ये नियंत्रित केला जाऊ शकतो आणि हळूहळू बरा देखील होऊ शकतो. आधुनिक वैद्यकीय शास्त्र देखील हे ओळखतं आणि आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये हे आधीच सिद्ध झालं आहे. म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तिळाचे कोणतेही आडेवेडे न घेता सेवन करा. मधुमेहासारख्या आजारांसाठी ते खूप फायदेशीर आहे. आता मी वात रोगाबद्दल बोलत आहे. शरीरातील सर्व प्रकारच्या वेदनांशी संबंधित समस्या जसे की सांधेदुखी, स्नायू दुखणं आणि संधिवात वातदोषामुळे होतात. बद्धकोष्ठता देखील वातदोषाचाच परिणाम आहे. जेव्हा शरीरातील हवा विस्कळीत होते, आतडे योग्यरित्या कार्य करत नाही आणि पोट स्वच्छ होत नाही, हे मूळव्याध किंवा मूळव्याध होण्याचं देखील कारण असू शकतं. जेव्हा हाडे कमकुवत होतात आणि योग्य पोषण मिळत नाही, तेव्हा वातदोष देखील यासाठी जबाबदार असतो. कमकुवत दात, कोरडेपणा आणि ठिसूळ नखे, कोरडी त्वचा आणि कोरडे थायरॉईड ग्रंथी ही सर्व वातदोषाची लक्षणे आहेत. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये सुन्नपणा, तोंडामध्ये कडू चव आणि तोंडामध्ये जळजळ होणं हे देखील वातामुळे होतं. वारंवार लघवी होणं, अधूनमधून लघवी होणं किंवा जळजळ होणं यासारख्या लघवीच्या समस्या देखील वातामुळे होतात. आयुर्वेदामध्ये 80 प्रकारचे वातरोग सांगितले आहेत. केवळ तीळच सेवन केले पाहिजे यासाठी. आता जर लठ्ठपणाबद्दल आपण बोललो तर आधुनिक विज्ञान असं मानतं की तिळांमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, म्हणूनच ते वजन कमी करण्यास सुद्धा मदत करतात. पण आपलं आयुर्वेद आणखी एक पाऊल पुढे जाऊन म्हणतं की शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये चरबी जमा झाली की लठ्ठपणा वाढतो. तीळ हे दोन्ही कमी करतात. हे केवळ चरबी कमी करत नाही, तर पचनसंस्था देखील मजबूत करतात. ते आपली पचनशक्ती वाढवतात आणि शरीर हलकं आणि निरोगी बनवतात. तीळ इतर लघवीच्या समस्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. उदाहरणार्थ, काही मुलांना अंथरुणावर ओलं करण्याची सवय असते. ज्याला अंथरुणावर आपण रात्रीचं जे मुलं अंथरुण ओलं करतात, तर त्यांना तीळ हे यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मधुमेहींना वारंवार लघवीची तक्रार असते आणि लघवीसोबत ऊर्जा आणि साखरही नष्ट होऊ लागते. तीळ ही समस्या दूर करण्यास मदत करतात. आता अशक्तपणाबद्दल बोलूया. जर शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल, मग ती स्नायू असो, हाडं असो किंवा थकवा असो, आयुर्वेद म्हणतं की तीळ खाल्ल्याने शक्ती आणि ऊर्जा मिळते. ते लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. तीळ त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेली ताकद प्रदान करतं. प्रौढांनाही तीळ खाल्ल्याने शक्ती मिळते.
वीर्य उत्पादन वाढतं आणि पुरुषांमध्ये शारीरिक कमजोरी दूर होते. तीळ हे वृद्धांसाठी वरदान आहे. हिवाळ्यामध्ये जेव्हा शरीर थंड होतं तेव्हा तीळ उबदारपणा प्रदान करतात आणि शरीराला आतून बळकटी देतात. महिलांसाठी तीळ अत्यंत फायदेशीर आहे. गर्भाशयाशी संबंधित सर्व समस्यांमध्ये ते मदत करतं. जर मासिक पाळी अनियमित असेल किंवा ती खूप जास्त असेल किंवा खूप कमी असेल तरीसुद्धा तीळ हे फायदेशीर ठरतात. तीळ स्थिती संतुलित करतात. जर अंडाशयामध्ये जळजळ असेल किंवा पांढऱ्या स्रावाची समस्या असेल, ज्याला ल्युकोरिया असंही म्हटलं जातं, तर तीळ यामध्ये देखील मदत करतात. तीळ डोळे, हाडे आणि दातांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे केवळ शरीर मजबूत करत नाही तर सौंदर्य देखील वाढवतात. त्यामध्ये असलेले अँटी एजिंग गुणधर्म त्वचेचे अकाली वृद्धत्व रोखतात, सुरकुत्या रोखतात, ते दृढता आणि चमकदार रंग राखतं. आता प्रश्न असा आहे की या सर्व फायद्यांचा फायदा कसा घ्यावा. हिवाळ्यामध्ये तीळ आणि गुळापासून बनवलेले रेवडी किंवा लाडू खाणं हा सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्ही गूळ खाऊ शकत नसाल तर तीळ हलकेसे भाजून घ्या, ते एका डब्यामध्ये साठवा आणि दररोज 1 किंवा 2 चमचे रिकाम्या पोटी किंवा कोमट पाण्यामध्ये घ्या. जे तिळाचं तेल थेट खाऊ शकत नाही त्यांनी ते भाजून बारीक करू शकतात आणि थोडंसं मीठ किंवा मसाल्यांसह सेवन करू शकतात. जर तुम्ही तिळाच्या तेलामध्ये घरी भाज्या किंवा अन्नपदार्थ शिजवले तर तुमची साखर, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल सर्व नियंत्रित होईल. आणि हो, ज्यांना सांधेदुखी किंवा स्नायूंच्या ताणाचा त्रास आहे त्यांनी तिळाच्या तेलाने मालिश करावी. यामुळे हळूहळू या सर्व समस्या कमी होतील. एकंदरीतच तीळ हे एक चमत्कारिक अन्न आहे आणि जे तुमच्या संपूर्ण शरीराला नवीन ऊर्जेने भरतं, तुमच्या शरीराला पुनरुज्जीवित करतं आणि तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतं. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिने तिळाचं सेवन कमी प्रमाणामध्ये करावं. डॉक्टर किंवा मग डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते वापरावं. मंडळी, तिळाचे हे अनेक आश्चर्यकारक फायदे होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून जर तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.